माझे नाव सुनील सुदाम पडरे। टिपीचा लढा गेले आम्ही 1-1.5 महिन्यापासून चालू ठेवलेला आहे, परंतु आम्हाला अजूनही काही यश आलेलं नाही। आम्ही आज वागेश्वर महाराजांचा सकाळी 9:15 वाजता अभिषेक करून गावामध्ये एक प्रभात फेरी काढली की जेणेकरून पालिकेला कळलं पाहिजे की आमच्या गावात काय चाललंय। त्याच्यानंतर 1-2-4 दिवसात आमच्या सगळ्या ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन निवेदन दिले। त्याच्यानंतर निलेश लंके साहेबांनाही निवेदन दिले। प्रत्येक राजनेते सगळ्यांना कुणाचं पद, मंत्रीपद, मुख्यमंत्री यांना सगळ्यांना आम्ही निवेदन देऊन आलोय। आम्हाला 2 दिवस थांबायची त्यांनी हे केलेलं आहे। आम्ही 2 दिवस थांबलेलो आहे। उद्या आमचा संध्याकाळपर्यंत निकाल लागावा ही वागेश्वर महाराजांनी प्रार्थना करतो की आपला निकाल जर नाही लागला तर हा लढा आम्ही आयुष्यभर चालू ठेवणार आहे। जोपर्यंत टिपी जात नाही तोपर्यंत या गावात कोणतेही विलक्षण होणार नाही ही मी विनंती हे करतो, आव्हान देतो की कोणताही, सगळे राजकीय एकच आहे। आम्ही चरोली गावात कोणी इथं फूट होणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, जोपर्यंत आपली टिप्पी आणि डिप्पी रद्द होत नाही तोपर्यंत विलक्षण लढायचं नाही। वागेश्वर महाराज की जय।